काय बिचुकले साहेब, तुम्ही दिल्लीला गेले नाही काय? दिल्लीला काय काय तिकडं? काय म्हणजे दिल्लीला आंदोलन चालू आहे, दिल्ली आपली राजधानी आहे. देअर इज ओनली वन राजधानी सातारा. आणि मला आंदोलनाला बोलवलं नाही तर मी जाणार कसा रे? अहो त्यांनी कुणालाच नाही बोलवलं, स्वतःहून चालले सगळे. मी स्वतःहून कुठं जात नसतो. अरे मला बोलवावं लागते. माझ्या स्वतःच्या लग्नात सुद्धा मी स्वतःच्या नावाची पत्रिका लिहिली होती आणि नंतर गेलो. आला का लक्षात? रूल्स आर रूल, रिस्पेक्ट इज रिस्पेक्ट रे. बर ते जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतंय, शिक्षण मंत्री राजीनामा देतील का? नाही देणार. कारण आंदोलनामध्ये एक महत्त्वाचा व्यक्ती मिसिंग आहे आणि दॅट इज मी जर आंदोलनाला असतो ना, अरे शिक्षण मंत्री काय पंतप्रधानाने सुद्धा राजीनामा दिला असतं रे. बिकॉज आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन. माझा वारातच आहे रे. माझ्या आंदोलनाची दखल घ्यायला डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन आणि युवेरी मुसेवेनी सुद्धा आला असता रे. हे मुसेवेनी कोण? युगांडाचा पंतप्रधान रे. आता पिचुकले आंदोलन करणार म्हटल्यावर तळापासून गाळापर्यंत आणि गाजरापासून केळापर्यंत सर्वत्र चर्चा होणार रे. बरं. मग तुम्ही उपोषणाला का बसत नाहीत? मग तुम्हीच. मी बसलो असतो रे उपोषणाला, पण माझा एक प्रॉब्लेम आहे. मी 6 तासापेक्षा जास्त उपोषण नाही राहू शकत रे. 7व्या तासाला मला दणकावून खायला लागते. आणि कसं आहे, मी जर उपोषण केलं आणि माझ्या साखरेची पातळी जर खालीवर झाली तर अख्खं जग ठप व्हायचं रे. म्हणून नाही बसत. बरं. जे दिल्लीत आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि इकडं सलमान खान माणसं मारायलाय, त्याला कोणी धक्का लावा ना. आणि तिकडे विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करायले. अरे शांततेच्या मार्गाने ते मोर्चा काढू लागले रे. पण पोलीसवाले ते पोलीसवाले पक्षाचे गुंडे घुसवले रे. अरे काहींचे डोके फोडले, पोरीबारींचे कपडे फाडले रे. हा, लाजा वाटल्या पाहिजे, लाजा ह्यांना. बर, एकंदरीत सध्या जी देशातली परिस्थिती त्याच्याबद्दल काय म्हणायचं बिचुकले साहेब तुम्हाला? मला असं म्हणायचं आहे का, देशातली परिस्थिती जर नीट करायची असेल तर फक्त एकच माणूस तुमच्या सगळ्या समस्या दूर करू शकतो आणि तो म्हणजे पिचुकले. जोपर्यंत पिचुकले कोणत्या गोष्टीमध्ये सहभाग घेणार नाही तोपर्यंत तुमचं काहीच होऊ शकणार नाही. येतो मी. माझी बिना साखरेचा, बिना दुधाचा, बिना पतीचा चहा प्यायची वेळ झाली.